पुढे बघत लोकसभा निवडणुकीत मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा प्रभाव बघायला मिळालाय। मराठवाड्यात महायुतीच्या बड्या नेत्यांना पराभवाचं तोंड पाहावं लागलंय। जरांगेंमुळे ओबीसी नेत्यांचा पराभव झाल्याची टीका महायुतीच्या नेत्यांनी केली होती आणि आता जरांगेंनी मराठा उमेदवारांनाही थेट इशारा दिलाय। लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे यांसारख्या भाजपच्या बड्या नेत्यांचा पराभव झालाय। महायुतीला मराठवाड्यात यशाची मोठी अपेक्षा होती, पण त्यांना अपेक्षित यश मिळवता आलं नाहीये। मराठवाड्यातील 8 पैकी केवळ एकच जागा महायुतीला जिंकता आलीये। छत्रपती संभाजीनगरमुळे मराठवाड्यात महायुतीची लाज राखलीये। मराठवाड्यात महायुतीच्या पराभवाला मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाची किनार आहे। खरं तर जरांगे पाटलांनी लोकसभा निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा जाहीर केला नव्हता। लोकसभा निवडणुकीपासून जरांगे पाटलांनी स्वतःला अलिप्त ठेवलं होतं। मात्र मराठा मतदारांमध्ये अपेक्षित राजकीय संदेश गेला आणि लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना पराभूत व्हावं लागलं। पण निवडणूक निकालानंतर महायुतीच्या नेत्यांनी वेगळाच सूर आळवला होता। लोकसभेत केवळ ओबीसी उमेदवारांना जरांगेंनी टार्गेट केल्याची टीका महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात आली होती। आता विधानसभा निवडणूक तोंडावर आल्यात। या पार्श्वभूमीवर जरांगेंनी घेतलेल्या भूमिकेमुळे मराठा समाजातील इच्छुक उमेदवारांची चिंता वाढवणारी आहे। मराठ्यांचा सुद्धा पाडा म्हणतो, जे गोरगरीब माझ्या मराठ्यांना त्रास देईल, बरं का बरं मग ठेवायचं, का ठेवायचं? म्हणजे मतदान आम्ही करायचं, मोठं आम्ही करायचं। गोरगरीब ओबीसीने गोरगरीब मराठ्यांनी यांना मोठं करायचं आणि यांनी आम्हालाच गोरगरिबांना त्रास द्यायचा। कशामुळे त्रास द्यायचा मराठ्यांना? काय त्रास देण्याचं कारण यांचं? मग आता हे सत्तेचे मस्तीवर जर त्रास देणार असली, सत्तेतच नाही जाऊ द्यायचं। ते हातात आहे ना आपल्या, एक खटका आपल्या हातात आहे, बाकीचे त्यांचे असले तरी मतच करायचं नाही, पाडून टाकायचं। खरं तर लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीचे नेते सावध झालेत। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लोकसभेत खोटा नरेटिव्ह सादर केल्यामुळे पराभव झाल्याचा दावा केला जातोय। तसंच दलित मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण करण्यात मविया नेत्यांना यश आल्यामुळे पराभव झाल्याचं महायुतीच्या नेत्यांकडून सांगितलं जातंय। ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं की 13 तारखेपर्यंत ते वाट पाहणार आहेत, राज्य शासन त्यांनी ज्या मागण्या केल्या आहेत त्याच्या बाबतीत काय भूमिका घेते, राज्य शासन काय भूमिका घेते हे आम्ही पाहतोय की राज्य शासन त्यांनी जो प्रश्न मांडलेले आहेत, त्यांच्या ज्या मागण्याच्या आहेत त्याच्या बाबतीत काय भूमिका घेते याच्याकडे आमचं लक्ष आहे। स्वतः मंत्रिमंडळात लक्ष घालून आहेत सर्वजण। अपेक्षा आहे का हा प्रश्न सुटला पाहिजे, मराठा आरक्षण युवकांना मिळालं पाहिजे या मताचे आम्ही आहोत। काम झालं पाहिजे या दृष्टीनं आमची इच्छा आहे आणि आमचं सहकार्य त्यामध्ये आहे। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडीनं तयारी सुरू केली आहे। लोकसभा निवडणुकीतील मुसंडीमुळे महाविकास आघाडीचा आत्मविश्वास हा दुणावलाय, तर सत्ताधारी महायुती समोर लोकसभा निवडणुकीतील पराभव पुसून काढण्यात आव्हान आहे। पण लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही जरांगे फॅक्टर महत्त्वाचा ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही। कारण जरांगे पाटलांनी सगळे सोयरे अध्यादेश लागू करण्यासाठी सरकारला दिलेली मुदत लवकरच संपणार आहे। त्यामुळेच ऐन विधानसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा उफाळून येणार आहे। याच पार्श्वभूमीवर जरांगे पाटलांनी दिलेला सूचक इशारा आमदारकीसाठी इच्छुकांची आणि यानंतर न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये इथेच थांबणार आहोत।